10:30 वाजले. 10:30 वाजले. आता कुठे जायचं आपल्याला? सिद्धार्थ गार्डनला. तर तुम्ही पाहू शकता इथालचं वातावरण तर खूपच छान आहे. हे पहा इथे मस्त घ्यायचं. काही दुकानं पण आहेत. आणि मी एक यूट्यूबर पण आहे. आणि आज मी हे कुठं आलोत ग आपण आज? हा, भानसीगडला आलो आहोत आज. आणि आम्ही गडावर चढून पण आलो आहोत. आणि आता खाली उतरतानाचा मी तुम्हाला सीन दाखवणार आहे. तर चला, हे पहा इथून पायऱ्या आता स्टार्ट होतात खाली जातानाच्या. हे पहा आम्ही आता खाली उतरत आहोत. हे पहा खूप छान दिसतंय इथून सगळं. आम्ही सध्या खाली उतरत आहोत. आणि हे पहा केव होते अगोदर. हे पहा आपल्या पूर्वजांनी लिहिलं आहे हे सगळं. पहा तुम्ही पाहू शकता ह्या भिंतीवर असं काही लिहिलेलं पण आहे. हे पहा पायऱ्या पाहू शकतात तुम्ही. आणि इथं अमृताची आंटी पण आहे. इथं अमृताच्या आंटी पण आहेत. व्हिडिओ करायले मी ईश्वरी. हे पहा तुम्ही पाहू शकता किती छान छान दिसत आहे सगळं. आणि पुढं पप्पा आणि वेदू आहेत. आणि इथं पण एक गुहा आहे. पहा मी तुम्हाला त्या गुहाच्या मध्ये. हे पहा मी आता सध्या गुहाच्या मध्ये आहे. हे पहा तुम्ही पाहू शकता. तर चला आता तिकडं सगळं किती छान छान दिसत आहे बघा. तुम्ही पाहू शकता. आणि तिथं पाण्याचा पूल पण आहे एक. थांबा मी तुम्हाला दाखवते थोडंसं पुढे गेलं. हा ते पहा. हा तो पहा तो पूल आहे पाण्याचा. त्याच्यातलं पाणी खूप शुद्ध आहे. हा खूप शुद्ध आहे. हे माझ्या व्हिडिओमध्ये. तर इथं खूप लोक दर्शन घ्यायला येतात त्या देवीचं. वैष्णव देवीचं. कसली देवी ती? कोणती देवी? भानसी देवी. हो ते पहा तो पूल होता. ते पहा तो पूल येतो. खूपच चॅलेंजिंग आहेत. आणि पाहू शकता मागं सगळे चलत पण आहेत. इथालचं वातावरण खूप छान आहे. बापरे. आणि खाली येताना खूप मज्जा वाटते. आणि हे पहा ही अमृताची मम्मी आहे. करा आता करा. हा हो 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 चला. नाही कोण नाही मी व्हिडिओ करायला. हो हे पहा आता मी तुम्हाला. हे पहा आणि तिथं एक मंदिर पण आहे. ते खूप खास मंदिर आहे. महादेवाचंच आहे. आणि ते पहा मी तुम्हाला दाखवते. जे मंदिर आहे ना, हा हे वालं मंदिर आहे ना, हे मंदिर आहे ना ते हा ते खूप खास मंदिर आहे. आणि महादेवाचं आहे ते. त्याचं पण तर खूप छान मंदिर आहे ते. तुम्ही पण इथं येऊ शकता हे सगळं एन्जॉय करायला वातावरण. हे पहा आणि इथं हे माहिती का म्हणजे हे बाउंड्री. हा ही बाउंड्री असं इथून सगळे लोक बघू शकतात त्यामुळे लावलेली आहे. आणि इथं अमृताची आजी आहे. हा